सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत मुळशीमध्ये. हा बंगलो आम्ही एअरबीएनबी वरती बुक केलेला आहे. मुळशी बॅकवॉटरचा एकदम सुंदर व्ह्यू, म्हणजे पूर्ण ग्रीनरी, फार्म. मस्त एक ब्रेक घेतलेला आहे डेली रुटीनमधून आणि हे मित्रांबरोबर तर एक वेगळीच मजा असते अशा ठिकाणी फिरणं. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवरती ट्रॅव्हल विथ स्पृहा सीड. स्पृहा नाही आहे आमच्याबरोबर या ट्रिपमध्ये, तर तुम्हाला कारण माहिती झालंच असेल. आणि सो ही आहे बॉईज ट्रिप या वर्षात. फक्त बॉईज ट्रिप या वर्षात. तुम्ही बघितलं असाल मी एकटा फिरतोय बायकोला टाकून. ठीक आहे, ऑप्शन नाही आहे. तर पुढच्या ट्रिपमध्ये माझ्या आणि स्पृहा बरोबर डेफिनेटली एक नवीन मेंबर असेल, नवीन ट्रिप असेल. ठीक आहे, तर ही आमची बॉईज ट्रिप आहे. माझ्याबरोबर आहे गौरव आणि सूरज. सो गौरव आणि सूरजला तुम्ही ऑलरेडी भेटला होतात आपल्या लोणावळा स्वर्ग या व्लॉगमध्ये. आणि एक सांगायचं म्हणजे तो व्लॉग आमचा आतापर्यंत माझ्या चॅनलवरती सगळ्यात जास्त व्ह्यूजवाला व्लॉग आहे, व्हिडिओ आहे. आणि आम्ही पुन्हा एकदा परत एकत्र आलेलो आहोत एका नवीन ट्रिपसाठी. आणि आम्ही जात आहोत मुळशीला. आम्ही सकाळी 7 वाजता पनवेलवरनं निघालो आहे. म्हणजे गौरव आता डोंबिवलीला असतो, चंदीगडवरनं डोंबिवलीला आलेला आहे आणि डोंबिवलीवरनं तो सकाळी 6 वाजता निघालेला. 7 वाजता पनवेल आणि आता आम्ही पुढे चाललो आहे तळेगाव मार्गे रावेतला दिनेशला पिकअप करणार आणि तिथून पुढे आम्ही मुळशी. सकाळच्या सुवर्ण वातावरणात आम्ही लोणावळ्यावरून घाट चढायला सुरुवात केली आणि तळेगाव क्रॉस करून आम्ही रावेत पुण्याच्या दिशेने जाऊ लागलो. सो आम्ही आता पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. पुणे म्हणजे रावेतला. आणि दिनेशला पिकअप केलेला आहे, तो बघा मागे बसला आहे. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही तळेगाव मार्गे आलो. तळेगावला श्री दत्त स्नॅक्स म्हणून नवीनच झालेला आहे. सो आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही बोर्ड बघितला आणि गेलो तिकडे. श्री दत्ता म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आपला पनवेलमधला फेमस जे पळसपाला आहे. मिसळ, वडापाव वगैरे स्नॅक्स खूप छान मिळतात. सो आम्ही तिकडे नाश्ता केला आणि पुढे आलो. आता आम्ही रावेतमधून हिंजेवाडी मार्गे बाहेर पडतोय मुळशी रोडला. ठीक आहे, तर सो या ब्लॉगमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो आम्ही काही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज डिवाइड केलेल्या आहेत. सो ड्रायव्हिंग ही माझ्याकडे आहे, ठीक आहे, सध्याचे मी करतोय तुमच्याशी बोलता. त्यानंतर सिद्धेशकडे ॲज ऑलवेज त्याच्याकडे कॅमेरा आणि या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे, ठीक आहे. बाकी टेक्निकल सपोर्ट आणि काय म्हणतात आपण रिसोर्स मॅनेजमेंट सूरजकडे आहे. आणि नॅव्हिगेटरचं काम दिनेश करतोय. सो ही क्विक स्टोरी आहे. आता बघूया पुढे. आणि ह्या ट्रिपमध्ये सूरजनी त्याच्याबरोबर त्याचा गोप्रो घेऊन आलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये शूट करणार आहोत. ओके, सो नाव लेट्स स्विच टू गोप्रो. वेलकम टू गोप्रो मोड. काय करायचं? पावसाळ्याचे शेवटचे दिवस असल्यामुळे सर्वीकडे हिरवेगार वातावरण होते. डोंगरदरी, हिरवीगार झाडे पाहत आम्ही मुळशीमधल्या नांदिवली गावात पोचलो. गावातला रस्ता कच्चा असल्यामुळे वाटेत आम्ही एका माणसाला गाडीवरून पडलेला पाहिलं आणि आमच्या मित्रमंडळींनी त्याला मदत केली. खाली तिकडे व्ह्यू चांगला बघ. हा बघ सही आहे. मला वाटतं येऊ रे आपण. हा येऊया. लाईट असायला पाहिजे. मुळशी धरण पाणीपात्राचे सुंदर दृश्य पाहत गाडी झाडाझुडपांच्या वनात जात होती आणि काही क्षणातच आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो.
सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत मुळशीमध्ये. नांदिवली म्हणून इथे एक गाव आहे. सो आम्ही इकडे एक साधारण 12 वाजता पोचलो आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा बंगलो आम्ही एअरबीएनबीवरती बुक केलेला आहे. एअरबीएनबीवरती या बंगलोचं नाव कोझी फार्म हाऊस म्हणून आहे, बट ॲक्च्युली हे विश्वमंगल आहे. सो चला बघूया, मी तुम्हाला टूर देतो आहे पूर्ण बंगलोचा. आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक सुंदर बंगलो. गेटजवळ 2 गाड्या राहतील अशी पार्किंगची जागा आहे. बंगलोच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण लिव्हिंग रूम मध्ये आत शिरतो. रूम मध्ये सोफा सेट, फ्रीज आणि अँटिक भांडी ठेवलेली आहेत. लिव्हिंग रूम मधून पलीकडच्या बाजूला बाहेर पडलो की ओपन डायनिंग एरिया आहे. त्यासोबतच किचन पण आहे. आणि डायनिंग एरियामधून डायरेक्ट स्विमिंग पूलचा ॲक्सेस आहे. दोन मजली बंगलो, त्याखाली असलेले पूल आणि बाजूला असलेले छोटे गार्डन हे सर्व प्रॉपर्टीचा भाग आहे. आणि प्रॉपर्टी समोर छोटंसं शेत आहे. ग्राउंड फ्लोअरला बाल्कनी आहे आणि त्यामधून समोरचा व्ह्यू हा असा दिसतो. ओके सर, इकडे 2 रूम आहेत, एक ग्राउंड फ्लोअरला आणि दुसरी वरती. तर या ग्राउंड फ्लोअरवरती मी आणि दिनेश राहतोय आणि वरती सूरज आणि गौरव राहणार आहेत. तर आपण टूर घेऊया रूमचा. कपल किंवा छोटी फॅमिली राहतील अशी रूम आहे. रूमच्या शेजारी असलेल्या पायऱ्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रूमकडे घेऊन जाते. आणि आता फर्स्ट फ्लोअरवरती जिकडे सूरज आणि गौरव राहत आहेत त्या रूममध्ये जाऊया आपण. ही रूम पण खालच्या रूममध्ये असलेल्या कॅपॅसिटी प्रमाणेच आहे. या रूममध्ये बेड समोरच बऱ्यापैकी मोठी बाल्कनी आहे, जिथून समोरचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो. काय म्हणताय, कसा आहे व्ह्यू? तर मस्त आहे इकडून व्ह्यू फर्स्ट फ्लोअरवरना. जे मुळशीचं बॅकवॉटर आहे, मुळशी डॅम आहे, तर ते पूर्ण इथून दिसतोय. खूप छान व्ह्यू आहे. आणि ह्या रूमच्या वरती टेरेस आहे आणि या टेरेसवरना व्ह्यू एकदम ब्युटिफुल, एकदम छान. बघूयात आपण. मुळशी बॅकवॉटरचा एकदम सुंदर व्ह्यू, म्हणजे पूर्ण ग्रीनरी, फार्म. हो, सो खूप मस्त वाटतंय. मस्त एक ब्रेक घेतलेला आहे डेली रुटीनमधून. आणि म्हणजे मित्रांबरोबर तर एक वेगळीच मजा असते अशा ठिकाणी फिरणं.
तर खूप छान प्रॉपर्टी आहे, खूप छान लोकेशन आहे, खूप चांगल्या लोकेशनला लोकेटेड आहे ॲक्च्युली. म्हणजे मुळशी बॅकवॉटर जे आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे आणि इथून व्ह्यू पण खूप छान दिसतो आहे. ग्रीनरी आहे, पाणी आहे, डोंगर. म्हणजे आता हा ऑक्टोबर सीझन चालू आहे आणि नुकताच पावसाळा संपतो आहे, थोडा थोडा चालू आहे, अजून संपलेला नाही आहे. आणि या सीझनमध्ये हिरवळ वगैरे खूप खूप छान दिसतं. सो चलो आता एन्जॉय करूया. आता आम्ही लंच करणार आहोत. लंच रेडी असेल. इकडे जे केअरटेकर आहेत विजय दुर्गुळे म्हणून, तर आम्ही त्यांना सांगितलं होतं लंच रेडी ठेवायला. सो चलो लंच करूया आता. हे सो आम्ही लंच केलं आणि मस्त आता दुपारी पूलमध्ये उतरलेलो आहोत. 2:30 वाजलेले आहेत आणि पूलमध्ये मस्त एन्जॉय करतोय. काय म्हणतोस गौरव, कसं वाटतंय? बढिया बढिया. आजा कुठे? पाण्यात. चलो पाणी में ये. इथे स्विमिंग क्लासेस चालू आहेत. गौरव स्विमिंग क्लासेस. हे बघा बॉटल्स घेऊन पोहायला शिकव. काय बोलायचं या माणसाला. गौरव स्विमिंग क्लासेस मध्ये पहिला स्टुडंट. सूरज सक्सेसफुली स्विमिंग शिकलेला आहे. पाण्याच्या बॉटलने बोट बनवून. आणि बस झालं बघू शकता फ्यूल संपलेला आहे. तो जो पुढे ते 3 दिसत आहेत ते ऍक्च्युली सूरज यान आहे. सूरज यान. अरे देवा, सूरज यान तुटलेला आहे. हो. आणि खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे. पूलमधून आता येतोय बाहेर. संध्याकाळ झाली, काळोख झाला, रात्र झाली आणि पाऊससुद्धा रात्रभर पडत होता. ओके, सो आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता रिटर्न निघालो आहे. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केलं आणि आता 10 वाजलेत. आम्ही रिटर्न चाललो आहे. ऑन द वेमध्ये आम्ही थांबलेलो आहे एका लोकेशनला. बेसिकली काल येताना आम्ही इथूनच गेलो. तर हे जे लोकेशन आहे खूपच सिनिक आहे. म्हणजे मुळशी डॅमचं बॅकवॉटर रिझर्वायर, त्याच्यासमोरचं जे डोंगर आहे तर खूपच सुंदर दिसतोय. तर काल आम्ही इथून जाताना थांबलो नाही, कारण काल खूप ऊन होतं. 12 वाजता आम्ही इथून गेलो. तर बोललो रिटर्न येताना बघूया. सो आता आम्ही थांबलोय, फोटोज वगैरे काढतोय. तर खूप सुंदर आहे. डेफिनेटली यस, मुळशीमध्ये आहोत आणि मुळशी इज वन ऑफ द ब्युटिफुल लोकेशन इन महाराष्ट्र. करत राहतो. आम्ही निघालेलो आहोत मुळशीवरून. आम्ही आता परत घाट उतरून खाली आलेलो आहोत आणि गोईंग बॅक टू होम. सो मस्त होता एक्सपिरियन्स एकदम. काय म्हणता मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त होता. ठेंगा कोणाचा दिसतोय? मागून मी दिसला ना. मस्त एक्सपिरियन्स होता. दिनेश काय म्हणतोस मग? काय रिव्ह्यू देशील तू लोकेशनला? आणि लोकेशन खूप चांगली होती, मस्त लोकेशन होती. फूड पण चांगलं होतं. हां, फूड पण चांगलं होतं आणि आम्ही एन्जॉय केलं आहे. प्रॉपर्टी डिसेंट आहे. गौरवला काय म्हणायचं? सध्या तर थोडासा ट्रॅफिक आहे. पण यांच्यापैकी एक गोष्ट चांगली आहे त्यांच्याकडे, की त्यांच्याकडे बॅकअप अरेंजमेंट चांगल्या होत्या. काल मुळशीमध्ये प्रचंड पाऊस होता, पण इनफॅक्ट त्यांच्याकडे बॅकअप अरेंजमेंट व्यवस्थित असल्यामुळे बाकी काही गैरसोय झाली नाही लाईट किंवा सो गुड अरेंजमेंट, गुड प्लॅनिंग. आणि एसी रस्त्यापासून काय वाटलं नाही. म्हणजे
प्लेसला एसीची गरज होती ऍक्च्युली. थंड होतं पूर्ण एकदम प्लेस. सिनिक होतं सिनिक होतं. ऍक्च्युली लोकेशन जसं मी काल म्हणालो एकदम डोंगराच्या मध्ये आहे आणि थोडंसं आउटस्कर्ट्सला आहे. सो म्हणजे गारवा होता आणि असं रात्रभर कंटिन्यू पाऊस होत होता. सो सुरुवातीला आम्ही फॅन नव्हता लावला, बट नंतर मध्ये थोडा वेळ पाऊस थांबलेला, गरम करायला लागलं, थोडा फॅन लावायला लागला. पण येस ओव्हरऑल क्लायमेट खूप छान होतं. आणि येस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हायलाईट येस काल सूरज स्विमिंग शिकलेला आहे. गौरव 2 तासामध्ये माझ्या मित्रांनी मला क्रॅश कोर्स 2 आवर्स मध्ये क्रॅश कोर्स आणि आम्ही ट्यूब पण इन्व्हेंट केली, त्यामुळे ते लाईफ सेव्हिंग टाईप होती. प्लस तो देसी जुगाडच आहे. मी पण बॉटल्स पिक शेअर करू त्याचं, तुम्ही घरगुती बनवू शकता ते आणि विदिन 2 आवर्स स्विमिंग शिकू शकता. आणि गौरव कोचिंग क्लासेस हे आमचे गुरुजी यांनी आम्हाला स्विमिंग शिकवलेलं आहे. आम्हाला जास्त मोटिवेट कसं करायचं मोटिवेशन पण एक म्हणजे एक सूरज यान सारखं एक स्ट्रक्चर बनवलं 3 बॉटल्सचं. नाही ते सूरजनी वापरलं म्हणून सूरज यान. मग आणि त्याच्या बेसिसवरती स्विमिंग शिकले ही पोरं. आता इंजिनियर मी होतो, ते मी सगळं पार्ट शोधून काढणं, त्याला पूर्ण बनवणं, ते सगळं मी अरेंज केलं. डिझाईन दिली होती, बिल तर मी केलं आणि यूज केलं होतं ते. झालं टीम झालं. एमबीएचं ज्ञान पाजळून झालं तुमचं. म्हणून पण लिहित नाही कुठे, ज्यात ते मॅनेजमेंट लिहून बसत. तर अशा प्रकारे मस्त ही पोरं स्विमिंग शिकलेले आहेत. ओके, समुद्रामध्ये जाऊ नये. ओके, सो ओव्हरऑल ट्रिप मस्त झाली. त्या लोकेशनला जायचं जे रूट आहे तो पण एकदम सिनिक होता. सो आम्ही मध्ये मध्ये थांबून रिटर्न येताना फोटोज घेतले. एक लोकेशन असं होतं की म्हणजे तो रूट होता, त्याच्या दोन्ही साईडला व्हॅलीज दिसत होते, मुळशी डॅम दिसत होतं. त्या रूटने आम्ही रिटर्न आलो. ओव्हरऑल या साईडचं लोकेशन खूप छान आहे, सिनिक आहे. लवकर या, अजून रस्ता पण बरा आहे. ओके, सो आम्ही हा ब्लॉग आता क्लोज करत आहोत. सो बाय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन सिरीजमध्ये, नवीन लोकेशन्स एक्सप्लोअर करूया. आणि येस, तुमची स्पृहा तुम्हाला डेफिनेटली दिसेल पुढच्या ब्लॉग्समध्ये. आणि ठीक आहे, हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. आणि काय गौरव, थोडंसं तरत राहत. येस, अजून काय बोलायचं आहे दिनेश, सूरज? बाय. स्पीचलेस. स्क्रिप्ट नाही आमच्याकडे आता पुढची. येस, इम्प्रॉम्प्टू 18+ होऊन जाईल. ठीक आहे, चलो देन बाय, टेक केअर. आता मी ब्लॉग स्टे ट्यून्ड. आम्ही आता खरंच हा ब्लॉग क्लोज करतो. खरंच ब्लॉग क्लोज करत फायनल बाय. सूरज तू पण बाय बोल, मग क्लोज करूया. ट्रबल युअर मदर फादर. बाय करतोय का विकतोय पण करतोय.